नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण 1 वर्षाच्या मुलीचा कॉर्डसेट बनवणार आहोत की जो मी अगदी म्हणजे 1 मीटरच्या कमी ब्लाऊज पीसमध्ये बनवला आहे। हे साडीमधलं ब्लाऊज पीस आहे आणि ही आहे प्लाझो आणि हा आहे वरचा टॉप की जो मी हेल्टर नेक बनवलेला आहे। 1 वर्षाच्या मुलीसाठी काय माप टाकायचं, कटिंग कसं करायचं, शिलाई कशी करायची, हा संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्ही सुद्धा बनवू शकता। चला मग मी आता व्हिडिओला सुरुवात करते। तर इथे मी घेतलेला आहे बघा ब्लाऊज पीसचं फॅब्रिक, त्याच्यासोबत अस्तर घेतलं आहे। अस्तर जवळजवळ मी इथे 70 सेंटीमीटर घेतलेला आहे, कारण आपल्याला प्लाझो पण करायची आणि शिवाय टॉप पण करायचा आहे, कॉलरला पण लागणार आहे। तर हे आहे ब्लाऊज पीस आणि ह्याला एक साईडचा काठ मी कट केलेला आहे, कारण कस्टमरनी दुसरा ब्लाऊज शिवलं प्लेन, त्याच्यात तो काठ वापरलेला आहे। हे आहे अस्तर आणि हे मी फर्मा काढून ठेवलेले आहेत, कारण काय होतं बऱ्याचदा सीझनमध्ये जेव्हा अशा मुलींची कामं येतात तेव्हा मग ते फर्मा काढून ठेवलेले बरे पडतात, ज्यामध्ये माझा वेळ वाचतो। पण तुम्हाला मी कटिंग सांगणार आहे, माप काय घ्यायचं, किती घ्यायचं, अंदाज आहे। चला मग कटिंगला सुरुवात करूयात। तर या इथे मी अस्तर घेतलं होतं अगोदर मोठं, पण ते तुम्हाला दाखवण्यासाठी, पण नंतर मी कट पीसवरती कट केलं, कारण माझं काय होतं बऱ्याचदा कटिंगमध्ये कट पीस उरले जातात की जे मी इथे वापरत आहे। अगोदर आपण टॉपचं कटिंग करू। टॉपच्या कटिंगमध्ये आपण आधी बॅक पार्ट कटिंग करू। तर बॅक पार्ट कटिंग करताना आपण बॅक साईडला हुक आयपट्टी लावणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन हुक आयपट्टी बंद बाजूकडे ठेवायचं आहे। तर मी खाली एक आहे ना अंदाजे सरळ रेष केली आणि आपल्याला टॉपची उंची मी साधारणतः इथे तयार 9.5 ठेवणार आहे, त्यामुळे मग मी 10.5वर मार्क केलं आणि एक लाईन आखली। इथे बघा शिलाई मार्जिन सोडलेलं आहे हुक आयपट्टीसाठी। शोल्डर मी 4.5 घेतलेत आणि मुंढाही मी तेवढाच घेणार आहे। त्यानंतर छाती तर मी 5.5 टाकले, कारण थोडंसं लूजिंग ॲड केलं आणि पुढे 1 इंच शिलाई मार्जिन। कमरेमध्ये मी 4.5 इंचावर मार्क केलं आहे आणि पुढे 1 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर इथे मी गळारुंदी जी घेते आहे ना ती 2 इंच घेतली आणि 1 इंच खाली डाऊन केलं आणि इथे आर्महोल कर्वने जिथे गळारुंदीवर मार्क केलं होते तिथून आर्महोलला अशा पद्धतीने शेप देऊन घेतला। आता हे साईड पूर्ण कटिंग करून घेते। आता फ्रंट पार्ट आपल्याला सेम पद्धतीने कट करायचा आहे, फक्त शिलाई मार्जिन सोडायचं नाही आहे, तो बंद बाजूकडे घ्यायचा आहे। तर हा फ्रंट आणि हा बॅक एकाच पद्धतीने आपण दोन्ही कट केले। आता इथे मी ही प्लाझो कट केलेली आहे। ॲक्च्युली काय झालं, माझ्याकडनं थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर मी तुम्हाला माप काय घेतलं ते दाखवते। सगळ्यात अगोदर काय करते मी, वरच्या बाजूने आपण इलास्टिक लावणार आहे। तर इलास्टिकची उंची माझी 1 इंचाची आहे, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 1.5 इंचावर मार्क केलं आणि तिथून खाली तुमच्या प्लाझोची जी काही उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन परत मी ॲड केलं। आता कमर घेताना आहे ना काय करायचं, बाळाची जी काही कमर असेल त्यामध्ये 5 इंच लूजिंग सोडायचं आणि त्याचा चौथा भाग करायचा आणि तो इथं टाकायचा। तेवढाच आपल्याला क्रॉच पॉईंट पण टाकायचा आहे आणि मग त्याच्या बाहेर साधारणतः 1.5-2 इंच तुम्ही जाऊ शकता आणि मग आपल्याला तो पॅन्टचा आकार द्यायचा। जेवढं तुम्ही हिपमध्ये घेतलं आहे तेवढंच तुम्हाला खाली घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे फ्रंट आणि बॅक सेम कट करायचे, काहीही बदल नाही। सेम कट केलेले आहेत मी, काहीच बदल नाही। आता इथे फक्त फ्रंट पार्ट जो आहे तो बंद बाजूकडे कट केला पीसवरती आणि बॅक पार्ट ओपन बाजूकडे कट केला। इथं डिझाईन होतं, डिझाईनप्रमाणे मी कटिंग केले, कारण डिझाईन वरच्या दिशेने असायला पाहिजे अशा हिशोबाने। प्लाझो पण मी तशीच कट केली, बॉटमला काट येतील ह्या हिशोबाने। हे झालेलं आपलं कटिंग। आता आपण जाणार आहोत स्टिचिंगला। तर स्टिचिंग करताना आहे ना, आता मी इथे फ्रंट पार्ट घेतला, तर आपण जे आर्महोलचा आकार दिलेला आहे ना तिथे 1.5 इंच शिलाई मार्जिन कवर करायचं दोन्ही बाजूला आणि टिप टाकून घ्यायची, त्याला नॉचेस द्यायचे आणि मग कमरेची जी बाजू आहे तिला फिनिशिंग द्यायचं। तर इथं मी अर्धा इंच टिप टाकली, नॉचेस दिले। आता हे मधून पलटी करायचं। सेम बॅक पार्ट मी घेतलेत, बॅक पार्टला पण तसंच। आता फक्त बॅकला कसं आपण बॅक पार्ट ओपन आहे त्यामुळे 2 वेगवेगळे पार्ट असणार आहेत। मुंड्याची जी बाजू आहे तिला टिप टाकली 1.5 इंच आणि कमरेच्या बाजूला अर्धा इंच। फक्त इथे एक लक्षात ठेवायचं की आपण ना कमरेची जी बाजू आहे ती प्रॉपर मोजून घ्यायची फ्रंट आणि बॅकची, कारण इथेच खूप महत्त्वाचं फिनिशिंग असतं। कमी जास्त जर झाली तर तुमचं फिनिशिंग खराब होतं
आणि तुमचं प्रोडक्ट पण खराब होतं. हे सुद्धा मी पलटी करून घेतलं कमरेला टीप टाकून. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्टसुद्धा तयार करून घ्यायचा आहे. पलटी केल्यानंतर चारही बाजूला आपल्याला टीप टाकायची आणि अस्तरच्या बाजूचं जे मेन फॅब्रिक आहे ते पूर्णपणे कट करून घ्यायचं. असे आपले फ्रंटचा एक आणि बॅकचे 2 असे पार्ट तयार झालेत. आता आपल्याला ह्या हेल्टर नेक बनवायचा आहे. त्याची कॉलर आपण कट करणार आहोत. तर कॉलरला आपल्याला सरळ पट्टी काढायची असते. तर मी आता हे प्रॉपर कॉलर किती अंतर आहे ते मोजून घेणार आहे. तर पहा, टेप घेतला मी. इथून व्यवस्थित मी हा फ्रंट साईडचा पार्ट मोजला, 4.25 आला. 4.25च्या पुढे हा बॅक साईडचे दोन्ही पार्ट व्यवस्थित मोजले. 9.25 इंच आलेले आहेत. 9.25 इंचामध्ये 1 इंच, बघा 9.25 इंचामध्ये 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे, बरोबर. आणि 1.5 इंच मी लूजिंग दिलं कॉलरला, कारण साईडनं ओपन पाहिजे, गळ्याला खूप टाईट व्हायला नको. म्हणून तुम्हाला पुढे समजेल की साईडला आपण 1.5 इंच दिलं आहे ते 1.25 इंच लूज राहणार आहे. आता इथं कटिंग करताना बंद बाजूकडून बघा मी 2.5 इंचावर मार्क करते. का तर अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार, 1.25 इंच, आणि 1-1 इंचाची कॉलर राहणार दोन्ही बाजूला 1-1 इंच, असे 2 इंच म्हणून 2.5 इंच. आणि उंची घेतली आणि रुंदी आपण जी घेतली होती पूर्ण कॉलर मोजून 1.5 इंच लूजिंग, 1 इंच शिलाई मार्जिन, त्या पद्धतीने घेतली. आता याचा सेंटर काढायचा आणि बरोबर समोरच्या गळ्यापासून सेंटरपासून आपल्याला जोडायला सुरुवात करायची. ते जोडल्यानंतर एक साईडचा जो भाग आहे तो पाठीच्या एक साईडला जोडायचा आणि एक साईडचा भाग पाठीच्या दुसऱ्या साईडला जोडायचा. याला नॉचेस द्यायचे. पहा ते कशा पद्धतीने जोडलं जाणार आहे हे पण पहा. हे असं ओपन होणार आणि ह्याला हे असं जोडलं जाणार. सो हे मी आता प्रॉपर 1.25 इंच मार्जिन कवर करून टीप टाकणार आहे. हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं. अशा पद्धतीने मी हे दोन्हीला जोडून घेतलं आहे, बरोबर. आता नॉचेस द्यायचे सगळीकडे आणि मग हा इकडे 1.25 इंच दुमडायचं आणि पूर्ण पट्टी आपली त्यावर दुमडायची शिलाई मार्जिन सकट. या साईडला टीप टाकली. अशा पद्धतीने हे हेल्टर नेक तयार झाला आहे. तर पाहू शकता मध्ये आपला 1.25 इंचाचा बरोबर दोन्ही साईडला 1.5 इंचाचा जो गॅप आहे तो 1.25 इंचाचा बरोबर गॅप राहिला. वरतीसुद्धा मी एक तापटीप दिली. हे असं एकावर एक आणि बघा साईडला तुम्हाला गॅप दिसतोय की जेणेकरून गळ्याला टाईट नाही होणार. आता आपण हुकाय पट्टी लावणार आहोत. तर हे थोडंसं स्ट्रेच होतं त्यामुळे हे सरळ कट करून घ्यायचं आणि आपण जशी ब्लाऊजला हुकाय पट्टी लावतो त्याच पद्धतीने मी याला हुकाय पट्टी लावून घेतली. आता याचं करायचं आपल्याला कमरेचं फिटिंग. आता सरळ भागावरती मी एक टीप टाकली आहे सेम दोन्ही बाजूला आणि उलट्या बाजूला घेऊन परत एक टीप टाकायची आणि फिटिंग द्यायची. तर अशा पद्धतीने हा आपला टॉप तयार झालेला आहे आणि सुंदर असं त्याचं फिनिशिंग पण झालं. या पद्धतीने जर तुम्ही फिनिशिंग कराल तर खूप सुंदर दिसेल. आता आपण पॅन्ट घेऊया शिवायला. तर पॅन्ट उलट्या दिशेने ठेवायची मेन फॅब्रिकच्या आणि आहे अशी पूर्णपणे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे. हे पार्ट जोडले की एक्स्ट्रा मार्जिन कट करून घ्यायचं. आणि आता रेग्युलर ह्या पॅन्टला काही फार डोकं लावायला लागत नाही आपल्याला. बॉटमच्या साईडला मी एक पलटी करून टीप टाकून घेतली कारण आपल्याला काठ जास्त फोल्ड नव्हते करायचे.
फक्त इथे पण लक्षात ठेवायचं शिलाई मार्जिन जे आहे ते आपलं क्रॉच पॉईंटपासून बॉटमपर्यंत हे पण कमी जास्त व्हायला नको, त्यामुळे मोजून घ्यायचं व्यवस्थित. आता मी काय केले, क्रॉच पॉईंट समोरासमोर ठेवून जोडून घेते जे आकार जो आहे ना तो. तर सरळ भागाकडे ठेवायचं आणि उलट्या बाजूला आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन कवर करून मोजून घेतलं. आता मधला जो भाग आहे ओपन करायचा, क्रॉच पॉईंट आता समोरासमोर आले पाहिजे. पायाचे भाग आपल्याला जोडायचे. हे झाल्यानंतर आता आपल्याला लावायचे इलॅस्टिक. इलॅस्टिकसाठी आधी हा कमरेचा भाग फोल्ड करायचा आहे. तर अगोदर अर्धा इंच फोल्ड करायचा आणि मग पूर्ण 1 इंच फोल्ड करायचा. तर मी बघा अगोदर अर्धा इंच फोल्ड करून घेतला आणि आता 1 इंच फोल्ड करते. तर साधारणतः आपण थोडंसं इलॅस्टिक घालण्यासाठी 1-1.5 इंच सोडायचं आहे शेवटला. तर पहा मी इथं 1-1.5 इंच सोडलं आहे. आता मी इलॅस्टिक घेतलं आणि इलॅस्टिकला पिन लावलेली आहे आणि हे आता ओवून घ्यायचं आपण, जशी नाडी वगैरे ओवून घेतो तशी. आणि आता इथे इलॅस्टिक समोरासमोर ठेवून स्टिच करायचं. बघा हे असं व्यवस्थित समोरासमोर ठेवायचं आणि व्यवस्थित रिटर्न टिप टाकून स्टिच करायचं. ते म्हणजे तुटणार नाही, निघणार नाही. आणि आता हे मी ओपन केलं आणि जी काय आपण जागा ठेवली होती, तुम्ही इथे नाडी पण लावू शकता सेम पद्धतीनं. आपण जशी बॉटमला आपल्या सलवारला वगैरे नाडी लावतो सेम पद्धतीने नाडी लावू शकता. आता इलॅस्टिक मी खेचून जागेवर आणलं ते आणि जिथं ओपन होतं तिथं टिप टाकली. तर हा झालेला आहे छान असा प्लाझो किंवा पॅन्ट. याला छान प्रेस करून घ्यायची नंतर आणि हे कस्टमरला द्यायला छान असं तयार झालेलं आहे. सो कसा वाटला हा तुम्हाला कॉर्डसेट? उंची पण पहा 14 तयार हवी होती, 14.5 आलेली आहे. ठीक आहे, अर्धा इंच इकडे तिकडे चालतं, कारण थोडंफार एक्स्ट्रा पण असेल तर वाढ झाल्यानंतर मुलं कशी लगेच वाढतात, परत ते वापरता आलं पाहिजे. तर कसा झाला हा कॉर्डसेट मला नक्की कमेंट करून सांगा. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की ताई याची शिलाई किती घ्यायची जर फॅब्रिक कस्टमरचं असेल? तर मी याची शिलाई 350 रुपये घेतलेली आहे. कस्टमरचं फॅब्रिक होतं, फक्त मी अस्तर वापरलेलं आहे, कटिंग स्टिचिंग केलेलं आहे. तर फॅब्रिक जर आपलं असेल तर टोटल 500 रुपये या ड्रेस तुम्ही घेऊ शकता. 150 रुपयाचं फॅब्रिक 1 मीटर कुठल्याही चांगल्या ब्रँडचं फॅब्रिक तुम्हाला मिळून जातं. आता बॅक साईडला आपण इथं टच बटन किंवा हुक्स लावू शकतो किंवा बटन पण लावू शकतो, साधे बटन आणि होल करू शकतो त्याला. तर तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल कस्टमरच्या चॉईसप्रमाणे तुम्ही लावू शकता. मी ह्याला टच बटन लावणार आहे कारण बाळ साधारणतः 8 महिन्याचं का 9 महिन्याचंच आहे. तर हा कॉर्डसेट कसा झाला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जा, कारण व्हिडिओ लाईक करणं खूप अपेक्षित असतं मला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा, म्हणजे इतरांनाही त्याचा उपयोग होईल. आणि कमेंट करून पण मला सांगा की कसा झाला आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे का, शिलाई किती घ्यायची ते सुद्धा समजलं आहे का. चला मग अशाच नवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओसोबत. बाय एव्हरीवन.